समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आता दुसरा पहिला श्लोक म्हणूया, दुसरा म्हणूया आणि मग विवेचन सुरू करूया. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्य निष्ठीयतां तेनेशस्य विधीयताम् अपि चितिः कामे मतिस्त्यज्यतां पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यताम् सङ्गस्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां शान्त्यादि परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यतां तद्विद्यानुपसृत्य श्रुत्यतां प्रतिदिनं तत्पादुकासेवतां ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्ण्यताम्. असा हा पहिला आणि दुसरा श्लोक वाचला आपण. काल दुसऱ्या श्लोकाचा आपण विचार करत आहोत. त्यामधले तद्विद्यानुपसृत्यतां प्रतिदिनं तत्पादुका सेवतां पहिला भाग झाला आपला. आता आपल्याला आज पाहायचं की प्रतिदिनं तत्पादुका सेव्यतां हा जो गुण आहे माझ्या माहितीप्रमाणे 15वी पायरी तिचा आपल्याला आज विचार करायचा की तत्पादुका प्रतिदिनं सेव्यतां म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या पादुकांची दररोज सेवा करा. हे सगळ्या एक एक पायऱ्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता हे पादुकांची सेवा करा म्हणजे काय आहे, कसं आहे ते आपल्याला पाहायचं आहे की आपल्या सद्गुरूंची सेवा म्हणजे आपली म्हणजे शिष्याने करायची जी सेवा आहे, कोणाचीही सेवा करायची म्हणजे आधी आपल्या ठिकाणी सेवावृत्ती पाहिजे. सेवावृत्ती उदासीन हे वृत्ती जीवी धरावी अति आदरे सर्व सेवा करावी. आणि सगळ्यांचं चुकतं ते इथेच पहिल्या शब्दातच चुकतं काय की उदासीन हे वृत्ती जीवी धरावी अति आदरे सर्व सेवा करावी. मला निवडून दिलं तर मी 5 वर्ष तुमच्या सेवा करेन, पण आता तुम्ही निवडून दिले नसल्यामुळे सेवा करायचा काही प्रश्नच नाही. आणि निवडून दिलं असतं तरी पण मी असं बोललोच नव्हतो. म्हणजे हे जे आहे ना याला उदासीन नाही म्हणत. उदासीन हे वृत्ती जीवी ठरावी म्हणजे कोणाचीही सेवा करण्यासाठी मला ती संधी मिळाली पाहिजे अशी परमेश्वराजवळ मागणं आहे. म्हणजे मतदानासाठी मागणं नाही, परमेश्वराजवळ मागणं. परमेश्वराचं मत आपल्या बाजूने पडलं पाहिजे. म्हणजे कॅन्डिडेट आपल्यासाठी मत मागतो. आता आपण मत मागतोय कोणाला? परमेश्वराला, की तुझं मत माझ्या बाजूने दे. म्हणजे तू माझ्या बाजूने असला म्हणजे मला कुठल्याच गोष्टीची काळजी नाही. ऐहिक लय नाही, पारलौकिक नाही, कुठलीच गोष्टी काळजी नाही. कारण तू असता म्हणजे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजय होती ध्रुवा नेतेत मतीत मग. म्हणून एवढं 11 अक्षरणी सैन्य वगैरे काही नको मला. भगवंता तू फक्त एकटा पाहिजे. आता भगवंती परीक्षा पाहतो, मी येईल पण हातात शस्त्र घेणार नाही. आता हाय तेवढंच पक्का आणि ते तेवढंच पक्के. कारण म्हणून ते नरनारायणाची जोडी म्हणतो आपण. म्हणून अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, मला काही नको, फक्त तू पाहिजे. नान्यम जाणे नैव जाणे न जाणे म्हणजे दुसरं मी कशावरही आता आश्रित राहणार नाही. माझा आश्रय फक्त तूच आहे. तू माझ्या बाजूला असला की मला सगळं मिळालं. आहे ना एक डायलॉग आहे सिनेमातला, तेरे पास क्या है मेरे पास माँ है ना.
अमिताभ बच्चन आणि कोणीतरी शशी कपूर मला हां तसं माझ्याजवळ काय आहे भगवंत आहे. हां दिवार बरोबर. जनरल नॉलेज खूप चांगलं आहे. रामदासी मंडळीचं जनरल नॉलेज आणि चांगलंच पाहिजे. अध्यात्माचा माणूस हा फक्त अध्यात्माचाच असावा असं नाही. ज्याला ज्याला स्वतः पण शिकायचं आहे आणि इतरांना पण काही सांगायचं असेल ना त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे. आणि म्हणून गुरुसेवा ही जी आहे ती कशी करायची. कारण गुरुप्राप्ती होण्यासाठी ईश्वराची पूजा दोन गोष्टी आहेत. आपल्याला सद्गुरूची प्राप्ती आणि मग त्यांची सेवा पाहिजे ना. आता सद्गुरू प्राप्ती करण्यासाठी काय करावं हे आतापर्यंत सगळ्या पायऱ्या आहेत. आता सद्गुरूची प्राप्ती झाली तर आता मला सद्गुरूंची सेवा करावी लागेल. पण सद्गुरूंची प्राप्ती होण्यासाठी मुख्य म्हणजे देवाची सेवा केली पाहिजे पहिली. म्हणजे हे असं गोल विशेष सर्कल आहे की आधी देवाच्या मागे लागा आणि देवाची कृपा झाली की सद्गुरू भेटतील आणि सद्गुरूंचं दर्शन झालं की ते देवापर्यंत घेऊन जातील. म्हणजे कसं आहे की गिऱ्हाईकाला गोल गोल फिरवणं आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे तर परमेश्वराची प्राप्ती आत्मज्ञान पाहिजे. आता आत्मज्ञान परमेश्वर स्वतःहून येऊन देणार नाही. या कलियुगामध्ये परमेश्वर स्वतःहून सगुण रूपात दर्शन देणार नाही. मग त्याचं सबस्टिट्यूट कोण आहे तर सद्गुरू आहे. पण त्या सद्गुरूची भेट होण्यासाठी आधी आपण 100% म्हणजे 24 कॅरेटचं सोनं पाहिजे. आणि ते होण्यासाठी या सगळ्या पायऱ्या साधना पंचकममध्ये सांगितल्या. आणि म्हणून आता सद्गुरूची सेवा सद्गुरूची प्राप्ती होण्यासाठी आधी परमेश्वराची पूजा त्याची सेवा त्याची भक्ती त्याची उपासना. आता हे साधकाने कसं करावं याबद्दल आपल्या काय म्हणतात त्याला गुरुगीतेमधला श्लोक आहे. चांगला श्लोक आहे पहा. श्रीमत् परब्रह्म गुरुं स्मरामि श्रीमत् परब्रह्म गुरुं वदामि श्रीमत् परब्रह्म गुरुं नमामि श्रीमत् परब्रह्म गुरुं भजामि. म्हणजे श्रीमत् परब्रह्म गुरु अशा गुरूंना मी नित्यस्मरण त्यांचं केलं पाहिजे. आणि गुरुं वदामि म्हणजे माझ्या वाणीने मी नेहमी सद्गुरूंचं गुणगान गायलं पाहिजे. आणि सद्गुरूच्या ठिकाणी नमामि माझी शरणागती जी आहे ती माझ्या सद्गुरूच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि सद्गुरुं भजामि. आणि यालाच आपण दुसरीकडे काय म्हणतो की कायेन वाचा मनसेंद्रियेवा बुद्ध्यात्माना प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकल परस्मै नारायणायते समर्पयामि. आता हे संस्कृतमध्ये आहे. आता समर्थ आपल्याला अजून सोपा करून सांगतात. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायक. आता सद्गुरूजवळ जे मागायचं हेच की काया वाचा मनोभावे मला म्हणजे तुला मी माझं सगळं अर्पण केलं आहे. शरीराने कायाने मी रोज पूजा करतो सेवा करतो. वाणीने परमेश्वराचे गुणगान जे आहे भजन पूजन जे आहे ते सगळं मी करतो. अनेक ग्रंथांचं वाचन मी करतो. प्रत्येक ग्रंथामध्ये मला काहीतरी वेगळ्या रूपाने तू दिसत आहेस. आपल्या सद्गुरूंना किंवा परब्रह्माला म्हणतात की वेगळ्या रूपाने मला तुला दिसतंय. आणि जसं आता आपण मागे पाहिलं की श्रीधर स्वामींचं उदाहरण आहे. मला स्वामींनीच सांगितलं होतं हे उदाहरण आणि नंतर त्यांच्या चरित्रात पण मला सापडलं ते. आता स्वामींनी सांगितलं तो पण आता स्वामी श्रीधर स्वामींच्या जवळ होते म्हणून ते विश्वास ठेवला. पण आता पुन्हा त्यांच्या चरित्रात जेव्हा वाचलं तेव्हा कन्फर्म झालं. म्हणजे काय जेव्हा एखादी गोष्ट कन्फर्म होती आपल्याला तेव्हा त्याच्यावर दृढ विश्वास बसतो. आधी विश्वास होता आता दृढ विश्वास आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की रोज पूजा करताना श्रीधर स्वामी निर्माल्य काढलं की त्या निर्माल्याला जवळ घेऊन त्याच्याजवळ आपलं मनोगत व्यक्त करत होते निर्माल्याजवळ. आणि ते निर्माल्याला असं म्हणायचे. आणि आपल्याला पण आपल्या शास्त्राने सांगितलं जेव्हा आपण देवाचं निर्माल्य काढतो तेव्हा त्याचा आधी वास घ्यावा आणि मग नंतर ते नैऋत्य दिशेला ते ठेवावं निर्माल्य. उत्तर दिशा बरोबर. आता त्याचा वास घ्यावा कशासाठी
कारण ते भगवंताच्या सान्निध्यात ते निर्माल्य जे आहे ते कालपासून आजपर्यंत 24 तास होतं. आणि मला भगवंताचं सान्निध्य फक्त पूजा करताना मिळालं. म्हणून स्वामी त्या फुलांना विचारायचे, त्या तुळशीला विचारायचे की तुम्ही समर्थांच्या सान्निध्यात इतके 24 तास होतात, मग तुम्हाला समर्थ काय बोलले? आता हा जो मनाचा भाव आहे, समर्थ काय बोलले तुमच्याशी, असं निर्मलेला विचारणं, ही गोष्ट साधकाच्या ठिकाणी पाहिजे. आपल्याला म्हणजे सगळं ते आटपून टाकतो याच्यातच सगळं जातं आपलं. म्हणजे तेवढा आपला भाव असा सूक्ष्म झाला पाहिजे भगवंताच्या पूजेकर. आणि मग त्याला समर्थ म्हणतात, देव पूजावा विमळ हस्ते. आता विमळ हस्ते म्हणजे नुसत्या हातानेच नाही, मनाने, सगळ्या इंद्रियाने, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, सगळ्यांनी मनापासून हे सगळं पूजन जर झालं तर त्याची आपल्यावर कृपा होईल. आणि म्हणून मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष, संसुर्या, 3 गोष्टी सगळ्यात दुर्लभ आहे. मनुष्यत्व ते आपल्याला मिळालंच आहे. मग त्याच्यासाठी आपण काय कष्ट केले आपल्याला माहीत नाही, पण पूर्वजन्मामध्ये काहीतरी केले असतील म्हणून या जन्मी मिळालं, एवढंच आपण भरोसा ठेवावा आपल्या ग्रंथांवर. आता ते मिळाल्यानंतर सुद्धा काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, तर ते मागच्या जन्मीच्या प्रारब्धामुळे ते आज माझं काम बिघडत आहे, हा एक विश्वास ठेवावा. त्यामुळे जे प्राप्त आहे त्याच्यामध्ये आनंदाने राहावं. आणि म्हणून स्वामी विवेकानंद जे म्हणतात की लिव्ह इन द प्रेझेंट, डोंट वरी अबाउट द पास्ट बिकॉज इट हॅज ऑलरेडी गॉन, अँड डोंट वरी अबाउट द फ्युचर बिकॉज इट हॅज येट टू कम. जे झालं ते तर होऊन गेलं, पुढचं ते येणार आहे. म्हणून माणसाने केव्हाही वर्तमानात जगलं पाहिजे. आता वर्तमानात जगायचं असेल आणि आपल्या अनुभवाप्रमाणे आपल्याला चांगली कामं केली तरी पण दुःख प्राप्त होतं हेच असेल, तर मागे मी काहीतरी दुःख केलं म्हणून हे दुःख मला आता प्राप्त झाले, पाप केलं म्हणून. आणि म्हणून आता पुढे अशी परिस्थिती माझ्यावर येऊ नये म्हणून प्रत्येक क्षणी मी शास्त्रविहित कर्मच केले पाहिजे. त्याशिवाय कोणतंही काम मी करता कामा नये, ज्या कामाने माझ्यावर म्हणजे आपत्ती येईल, माझं पाप वाढेल, असे कामं मी करू नये. आणि म्हणून नानासाहेब देव आपले जे सांगतात की मुलाने काय करावं की ज्यामुळे आपल्या आईवडिलांना संतोष वाटेल, हेच काम मुलाने करावं. तेच त्याच्यासाठी विहित कर्म आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगितलं त्यांनी. आणि म्हणून शिष्यासाठी काय की गुरुच्या ठिकाणी श्रद्धा पाहिजे. म्हणजे श्रद्धा, उपासना आणि सेवा या सगळ्या गोष्टी त्यांनी गुरुच्या ठिकाणी केल्या पाहिजेत. ते शामम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. म्हणून माझ्यामध्ये परमेश्वरामध्ये एकरूप झालेला अनन्य श्रद्धावान आणि निष्ठावान असणाऱ्या भक्तासाठी मी कुठल्याही प्रकारचा वेळ न लावता, विलंब न करता ताबडतोब त्या ठिकाणी जातो, धावत जातो आणि त्याला जन्ममरणरूपी भवसागरातून उद्धार करतो. पण कोणासाठी की ज्याच्यासाठी गुरु हे सर्वश्रेष्ठ तत्व आहे. आणि म्हणून आपण जे नेहमी ऐकतो, गुरु गोविंद दोनू खडे काके लागो पाय, बलिहारी गुरुदेव की गोविंद ठेवून. म्हणजे गुरुची भेट, सद्गुरूची भेट मला म्हणजे परमेश्वरामुळे झाली. आणि म्हणून दोघांनाही मी नतमस्तक व्हायला पाहिजे, कारण यांच्यामुळे त्याची प्राप्ती झाली आणि त्यांच्यामुळे यांच्यापर्यंत पोचणं मला सोपं होईल. हां, आता हा ईश्वराचा महिमा जो आहे ना, तो ईश्वराचा महिमा कुठे गायला जातो की तो फक्त सत्संगामध्ये गायला जातो. आणि म्हणून त्या सत्संगामध्ये आपण नेहमी जावं आणि गुरूंची सेवा करावी. आता गुरुच्या सेवेसाठी तत्पादुका सेवेताम, आपल्या दासविश्राम धाम नाही, त्याच्याबरोबर आत्माराम महाराजांचं जे छोटंसं ग्रंथ आहे तो रामदास पंथ क्रमसार, त्याच्यामध्ये 2 ओव्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांनी दिलं की गुरुचं पूजन, गुरुच्या पादुका, गुरुच्या समाधीवरचं काही आपल्याला मिळालेला प्रसाद, हे जे मिळालं आपल्याला, गंध असेल, फूल असेल, प्रसाद असेल, ते सगळं एका डब्बीमध्ये ठेवावं. आणि रोज त्या सद्गुरूंच्या त्या डब्बीची पूजा जी आहे ती रोज आपण करावी. त्याचं तीर्थ घेतलं म्हणजे आपल्या गुरूंचं तीर्थ घेतल्यासारखं आहे. म्हणजे त्या सतीबाई, शहापूरच्या सतीबाईंसाठी समर्थांनी मारुतीची एक मूर्ती त्यांच्याजवळ दिली, याचं पूजन करा आणि हे तीर्थ घेतलं की माझं तीर्थ घेतल्यासारखं आहे.
असं शहापूरच्या पार्टात माझ्या मनात आलं. म्हटलं अरे त्यानं झालं तर मग आपल्याला काय नाही हो असं. आणि त्यानंतर एकाळी मठाचा संपर्क आला. त्यानंतर दास विश्रामधाम ग्रंथ झाला आणि हा रामदास पंथ क्रमस्थान झाला. आणि मग रामदास पंथ क्रमस्थानमध्ये ती ओवी सापडली. गुरु पादुका की प्रसादाते, प्रत्यक्ष गुरुची मानिजे त्याते, गुरु संततीला लेखावे दैवत, किमपी आधी ते सोडू नये. गुरु संततीला लेखावे दैवत, बरोबर. आणि म्हणून आमचे प्रसाद स्वामी सुद्धा आमच्यासाठी दैवत आहेत, बरोबर. आणि किमपी आधी ते सोडू नये. आता दुसरी पण गोष्ट सांगितली, ज्यांना स्वभाव बसवे, आपण तसं पाहिलं आहे ना. सद्गुरूंवर आपला पूर्ण विश्वास आहे. आता सद्गुरू कसे म्हणजे सद्गुरू किंवा सद्गुरूंच्या संतती वगैरे पुढच्या सगळ्या गोष्टींचे तिथपर्यंत ठीक आहे. पण आता ते कसे असतील हे जर पाहायचं असेल तर रामकृष्ण परमहंस म्हणतात की अशा सद्गुरूंच्या सान्निध्यात आपण कमीत कमी 24 तास राहायला पाहिजे. 24 तासामध्ये त्यांचा व्यवहार, त्यांचं बोलणं, इतरांशी बोलणं, मनाची शांतता आहे का ती ढळून जाते साध्या साध्या कारणांनी, हे सगळं पाहून आपल्याला जेव्हा समाधान होईल तेव्हा तद्विधीपणे पाहतेनं परिप्रश्नेनं सेवया, आणि मग ते आपल्याला ते ज्ञान देतील. आता एक मोठ्या साधक बाई आहेत, होत्या म्हणजे आहेत नाही आता, तर त्यांना बसस्टँडवर सोडवण्यासाठी मी गेलो होतो. त्यांना अकोल्याहून बुलढाण्याला जायचं होतं. बुलढाण्याची बस 1-1.5 तास झाली तरी एकही बस लागली नाही, बस आलीच नाही. आता त्या बाईच्या ठिकाणी इतका संताप झाला मनामध्ये, आणि तो त्याने बोलून दाखवला, काय ही माणसं वेळेवर बस सोडत नाही, आपली किती पंचायत होती, माझं दुपारी तिथे प्रवचन आहे, हे सगळं ठीक आहे. पण हा जर संतापाची गोष्ट आहे ना, ही जर आपली कंट्रोल नाही झाली, शमदमादी षटक संपत्ती, इंद्रिय निग्रह, हे सगळे आतापर्यंत जेवढ्या आपण पायऱ्या पाहिल्या ना, त्या सगळ्या पायऱ्या साधकाच्या ठिकाणी असल्याच पाहिजे. इसेन्शियल अँड नेसेसरी कंडिशन्स, नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन्स, आणि तर मग सद्गुरूंची प्राप्ती आहे, अन्यथा नाही. प्राप्ती होईल पण आपल्याला ते समजणार नाही. आमच्या बाबाजी मठामध्ये कीर्तन झालं होतं, माहीत नाही कोणी सांगितलं ते, त्याच्या मला वाटतं ते प्रशांत महाराज किंवा त्यांच्या वडिलांनी सांगितलं असेल. ते म्हणतात की एका गृहस्थाला सद्गुरूंनी एक दगड दिला, हा घे म्हणजे तुझं सगळं कल्याण होईल. आता तो दगड म्हणजे त्याला काही परिचित नव्हता, त्याने आपलं घरून दिलं, काय एवढं मोठं महाराज मी गेलो, मला नुसता दगड दिला, त्याने तो फेकून दिला घरामध्ये. आता फेकल्यावर ते कोळ्यांचं जाळं जे घरामध्ये जळमट असतात त्याच्यामध्ये तो अडकला दगड. आता तो कुठेच काही स्पर्श झाला नाही त्याचा, त्यामुळे तो जसा आहे तसंच राहिला आणि बाकीच्या वस्तू जसा आहे तसंच राहिलं. पण कालांतरी असं झालं की ते जाळं जेव्हा काढलं तेव्हा तो खाली पडला. खाली पडल्याबरोबर खाली काहीतरी लोखंड होतं आणि त्या लोखंडाचं सोनं झालं. आता ते सोनं झाल्यावर त्याच्या लक्षात अरे हा दगड काही एवढा असं काही बेकार नाही आहे, परीसारखं काहीतरी दिसते म्हणे. आणि म्हणून मग त्याची भक्ती त्या सद्गुरूंवर दृढ झाली. सुरुवातीला नव्हती, पण सद्गुरूंनी जे दिलं आपल्याला ते आपण तेवढ्याच याच्याने स्वीकारलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. ही कथा आमच्या कुठल्या तरी कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितली बाबाजी मठातल्या. हां, कपिलाष्टी, हां हां हां, बरोबर. अच्छा अच्छा, बरं बरं, हो हो हो. मी काय अजून जरंडेश्वर पाहिलेलं नाही आहे. मी ते तिथे जायचं राहिलं. ते काय होते, हो ना, एकदा प्रत्यक्ष पाहिलं ना की मग ते प्रसंग सगळे आठवत जाते. हां, ते जरंडेश्वर एक राहिले माझं, आणि आपले अनेक वडगाव राहिले जयराम स्वामींचं. हो हो, तेच पाहूया आपण. तर मग अशा आपल्याला सद्गुरूंची जी काय आपल्याला प्राप्त झालं ते आपण त्या भावनेनेच घेतलं पाहिजे. आता पुढचा जो गुण आहे, पुढची पायरी जी आहे ती त्याच अर्थाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरु, म्हणजे आपली भक्ती जशी असेल तसे गुरु आपल्याला ते देतात. आणि तसे ते कथिता अर्था प्रकाशन्ते महात्मनः,
म्हणजे त्या सद्गुरूंची आपली त्यांच्यावर अनन्यसाधारण भक्ती असेल तर ते आपल्याला सगळं तत्त्वज्ञान जे आहे ते सहजपणे आपल्याला संक्रमित करून देतात. आणि म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी आपला एकदा दृढ विश्वास झाला की मग पुढचा भाग त्यामध्ये येतो की आपल्या आता श्रीगुरू आता झाली, म्हणजे आत्तापर्यंतची साधना झाली म्हणून सद्गुरूंची भेट झाली, सद्गुरूंचं महत्त्व कळलं, आता त्यांच्याजवळ प्रणिपात केला आणि मग त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून अनुग्रह घेतला, त्यांच्या सानिध्यात राहू लागलो, त्यांचा संसर्ग प्राप्त झाला. आता त्यांना काहीतरी आता आपल्याला मागायचं आहे. आता सद्गुरूंजवळ काय मागावं हे सुद्धा माणसाला समजलं पाहिजे. माझ्या मुलीचं लग्न जमत नाही, ते लग्न जमून द्या. आता त्याच्यासाठी ते नाही, माझी बदली झाली पण काय तिथे खूप त्रास आहे, पुन्हा मला इथंच ठेवा. म्हणजे असं काही एक खिडकी योजना नाही आहे ती. सद्गुरू एक खिडकी आणि बागच्या लाईनीमध्ये जेवढे लोक असतील तो प्रत्येकजण काहीतरी नवीनच मागतो आणि त्या एका खिडकीमधून सगळे सर्टिफिकेट मिळतील, अशी योजना नाही आहे ती. कारण एक खिडकी योजनेत खूप गर्दी असते बाहेर. पण तिथेच एखादे सद्गुरू नेऊन बसवले तर इकडची गर्दी तिकडे जाईल जेव्हा त्यांची ओळख सगळ्यांना होईल तेव्हा. हे वामन शास्त्री इस्लामपूरकरांचं जे सांगितलं, ऑडिटर होते ते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ना दासगणू महाराजांच्या, की बा दिवसभर तर हे ऑफिसचं काम करतात पण रात्रीसुद्धा साधना करतात, म्हणजे यांच्यात काहीतरी विशेष आहे. ज्याच्या ठिकाणी काहीतरी विशेष असेल तोच काहीतरी पुढे चांगल्या प्रकारे चमकू शकतो. आणि म्हणून गुरूंना एकाक्षर ब्रह्माची प्रार्थना करावी, त्यांच्याकडे याचना करावी की मला ते ब्रह्म तुम्ही प्राप्त करून द्या, एकाक्षर ब्रह्म, की ब्रह्मज्ञानाव्यतिरिक्त त्यांच्याकडे काही दुसरं मागू नये. आता यासाठी कठोपनिषद जे आहे ते थोडंसं अभ्यास करावं. कठोपनिषद, या कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेता यांचा संवाद आहे. कठ जे आहेत हे ऋषी होते, ते वैशंपायन ऋषींचे शिष्य कठ, त्यांनी रचलेलं हे कठोपनिषद आहे. कठोपनिषद तसं सोपं आहे, हे सगळे उपनिषद खूप लहान असतात, एकदम 400-500 पानाचं काहीच नसतं. 15, 20, 30 मंत्र म्हणजे श्लोक असतात. आता याच्यामध्ये फक्त 2च अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3 वल्ली आहेत. वल्ली आता वेगवेगळ्या उपनिषदमध्ये वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. जसं आपण दशक आणि समास म्हणतो तसे इथे 2 अध्याय आणि प्रत्येकात 3 वल्ली, म्हणजे 6 वल्लीमधलं हे उपनिषद आहे. आणि याची शाखा म्हणजे कृष्ण यजुर्वेद शाखेतला आहे. यमनचिकेता संवाद आहे. त्या संवादामध्ये घरी म्हणजे या नचिकेताचे वडील वाजश्रवा किंवा उद्दालक ऋषी, हे दोन्ही नाव आहेत त्यांचे, ते एक मोठा यज्ञ करत असतात आणि यज्ञ करत असताना ते ऋषी ब्राह्मणांना गायी दान देतात. आता ज्या गायी दान देतात त्या योग्य नव्हत्या. एवढे मोठे ऋषी एवढा मोठा यज्ञ केला पण दान देताना त्या गायींची योग्यता न पाहता ते दान द्यायला लागले. आता हा नचिकेता तर लहान मुलगा आहे त्यांचा. आता त्यांनी आपल्या वडिलांमध्येच थांबवून, आता हे थांबवण्याचं धैर्य हे सगळ्या ग्रंथांच्या वाचनाने येतं. ज्याला काहीच माहीत नाही तो म्हणजे काय जे चालू आहे ते फक्त पाहत बसतो, टाळा वाजत, जय जय रघुवीर समर्थ. पण ज्याला माहिती आहे त्याला लक्षात येतं की याला काहीतरी चुकलं या ठिकाणी. लगेच तो नचिकेता आपल्या वडिलांना म्हणतो की तुम्ही जे दान देत आहात या सगळ्या गायी काही तशा योग्य नाहीत दान देण्याच्या, त्यामुळे ही मोठी चूक होती तुमच्याकडे. आणि जेव्हा आपल्याला दान द्यायचं असेल तेव्हा चांगल्या चांगल्या वस्तूचं दान दिलं पाहिजे, आहे का नाही. आपल्या सत्वगुणामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी उभी येते आपल्याकडे की कशाचं दान द्यावं, जे मला सर्वात प्रिय आहे त्या वस्तूचं दान द्यावं, जे चांगल्यात चांगलं असेल त्याचं दान द्यावं. उगीच फाटकी नोट आहे कुठेच चालत नाही मग देवाला दान दिली, हे चालत नाही, हे दान चालत नाही. म्हणून नचिकेताने आपल्या वडिलाला म्हणल्याबरोबर वडिलांना खूप संताप आला आणि वडील म्हणाले त्या संतापाने वडिलांनी या मुलाला घरून हाकलून दिलं, यमाला, आपला नचिकेता. आता नचिकेता म्हणे की आता मीच आता माझा मार्ग शोधून घेईल. माझ्या मनात जे होतं की ते मला प्राप्त झालं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी म्हणून त्यांनी
आता कोणता काळ होता माहीत नाही, म्हणजे जसं आपण आता इथून उठून दिल्लीला गेलो तसं नचिकेता उठून यमाकडे गेला. आता कसं जातं, कोणता काळ, हे सगळं संशोधनाचा विषय, पण आपण विश्वास ठेवायचा. जेव्हा हा यमाकडे गेला तेव्हा यम त्या ठिकाणी नव्हते, यमांची पत्नी होती, आणि ते त्या ठिकाणी हा 3 दिवस वाट पाहत बसला आणि यम काही आले नाही. 3 दिवसांत जेव्हा आले तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितले की अरे हा मुलगा आलेला आहे आपल्याकडे आणि त्याला तुमच्याबरोबर काही शास्त्रार्थ करायचं, काही गोष्टी जाणून घ्यायच्या, आणि म्हणून त्या यमाने येऊन यांची माफी मागितली की 3 दिवस तो इथं थांबावं लागलं, मी नव्हतो. आणि मग त्या यम आणि नचिकेता यांचा संवाद झाला, आणि त्या संवादामध्ये या गोष्टी येतात. आणि मग त्यामध्ये त्यांचे याची जी तितिक्षा, उपरती, शम, दम ही जी संपत्ती आहे ती पाहून यमाने प्रसन्न होऊन त्यांना काही वर दिले. त्याच्यामध्ये एक म्हणतात की मी घरून निघताना माझे वडील माझ्यावर खूप रागावलेले होते, तर पहिला वर असा द्या की मी इथून गेल्यानंतर माझ्या वडिलांचा राग तो सगळा नष्ट झाला पाहिजे, किंबहुना त्याची आठवणसुद्धा त्यांना आली नाही पाहिजे. आणि मग म्हणतात की यमराजाला की माणसाचं जीवन, माणसाचा मृत्यू, मृत्यूनंतर माणसाचं काय होतं याबद्दलचं मला तुम्ही सगळं सांगा, आणि त्याच्यापासून सुटण्यासाठी कोणता उपाय आहे. ब्रह्म एकाक्षरम अर्थताम. आणि म्हणून त्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी मग मी काय करावं. आणि म्हणून ते म्हणतात की जसं आता उदाहरण दिले, त्यामध्ये उदाहरण असं येतं, कठोपनिषदमध्ये नाही आहे उदाहरण, की जेव्हा काही आपल्याला मागायचं असतं तेव्हा सुदामा, कृष्ण सुदामाची पत्नी जी आहे सुशिला, त्या सुशिलाने खूप आग्रह करून आपल्या नवऱ्याला तिकडे पाठवलं, तुम्ही निदान तुमच्या मित्राला भेटून तरी या, काही मागू नका. आणि बरोबर हे तिथे गेले, 2 दिवस राहिले, आरामात राहिले, पण काही कुठली याचना केली नाही. आता भगवंत असल्यामुळे त्याला सगळंच माहिती आहे, योगक्षमम वहाम्यम, कारण हा स्वतः सुदामा जे आहे त्याचं वर्तन म्हणजे अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते, अशी भक्ती त्याची असल्यामुळे भगवंतानी यांनी न मागतासुद्धा सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या. आणि फक्त यांची परीक्षा पण पाहिली. 4 दिवस जे चांगले कपडे दिले ते सुद्धा काढून घेतले, आणि पुन्हा जुने फाटके कपडे, तुझे घे रे बाबा तुझे कपडे, आता तू निघालाच आहेस. आता त्याच्याबद्दल त्यांना काही संताप नाही, अरे राहू दे ना, एवढं काय तुझ्याकडे, ते एवढं पडलेलं आहे, मी नेलं तर काय बिघायचं, पूर्णात पूर्ण मुदतचं ते, बरं, पूर्णात पूर्ण म्हणजे त्याच्यातनं काही काढून घेतलं तरी काय कमी पडणार आहे, काही नाही. पण यांची परीक्षा आहे ती, आणि म्हणून काढून घेतलं, ते जुनं होतं तेच वस्त्र यांना दिलं, आणि जाऊन त्यांनी घरी आपल्या पाहिलं तर सगळी संपत्ती त्यांना मिळालेली होती. म्हणजे भक्त कसा असावा याचं उदाहरण आहे. आणि मग अशाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती सहजपणे होते, जेव्हा आपले सद्गुरू आपल्यावर कृपा करतात, आणि ती कृपा करण्यासाठी आपण त्या योग्यतेचे होतो. आणि म्हणून या रामदास पंत क्रमसारमध्ये प्रस्तावनेमध्ये नानासाहेब देवाने एक वाक्य दिले की फार महत्त्वाचं आहे, गुरुच्या शोधासाठी तुम्ही फिरत जाऊ नका. आपले गुरु कसे आहेत, त्यांच्या ठिकाणी कोणते गुण आहेत, काय नाही, हे सगळं नंतरची गोष्ट आहे. आधी तुम्ही सत्शिष्य व्हा. म्हणजे आपली विवंचना हीच असली पाहिजे की मी सत्शिष्य कसा होईल, आणि आपण सत्शिष्य झालो म्हणजे आपले गुरु आपोआप आपल्याला दर्शन देतील आणि आपल्याला मार्ग दाखवतील. म्हणून जीवनात सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञान जे आहे ते याचना केल्याशिवाय की आपल्याला प्राप्त होत नाही. आता अर्जुनाचा विषय घ्या परत. अर्जुन आणि हे दोघे भाऊ आहेत, कृष्ण आणि अर्जुन, आणि रोजचा व्यवहार आहे, रोजचं बरोबरचं राहणं आहे. कधी कोणी जेवायला बसवलं, हा नाही आला तरी ते रागवले कृष्णावर, किंवा आता माझ्या रथाचे घोडे आहेत तर त्यानं साफ कर, धुवून टाक. तर हे जे काम आहे हे असं कनिष्ठ दर्जाचं कामसुद्धा श्रीकृष्णाने आनंदाने केलं, कारण ती सख्य भक्ती त्या ठिकाणी होती. पण जोपर्यंत हा म्हणत नाही तोपर्यंत याला ब्रह्मज्ञान देता येत नाही ना. म्हणून गीतेमध्ये सगळे अध्याय तेवढ्यासाठीच आहेत की जेव्हा आता तो अर्जुन आपल्याला जसं पाहिजे तशा योग्यतेचा झाला तेव्हा त्याला ती दिव्य दर्शन दिलेलं आहे. आणि म्हणून व्यावहारिक दृष्टीने देखील बुद्धिमत्ता आत्मोद्धारासाठी पूर्णपणे निरर्थक आहे व्यवहारामध्ये. की आपल्याकडे खूप बुद्धिमत्ता असली, ज्याच्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं असं कधीच होत नाही, ते होतच नाही. पण आपण त्या ब्रह्मविद्येसाठी कैलास सद्गुरूंना शरण झालो. अर्जुनाने जसं म्हटलं की हे बंधू, आत्तापर्यंत सगळा
सखा सखा म्हणत होता, बंधू म्हणत होता, पण आता लगेच त्याचे शब्द बदलले. हे भगवान, हे गुरु. आता त्याच कृष्णामध्ये त्याला भगवंत दिसायला लागला, गुरु दिसायला लागला. आणि असं म्हणून त्याने जेव्हा याचना केली तेव्हा त्याला हे सगळं ज्ञान प्राप्त झालं. म्हणून ब्रह्मविद्येसाठी गुरूंकडे नतमस्तक झाल्याशिवाय गुरु काही त्यांना दान प्रदान करत नाहीत. आणि म्हणून हा जो गुण आहे ब्रह्मैक अक्षरम अर्थताम, की एक गोष्ट आपल्याला आली पाहिजे ती अशी की परब्रह्माचं स्वरूप काय. चतुर्दश ब्रह्माचं जे दिले आहे त्याच्यामधलं पहिलं ओम इत्येकाक्षर ब्रह्म. हा ओम इत्येकाक्षर ब्रह्म, हे ओम हेच परब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणून याज्ञवल्क्य ऋषींनी सुद्धा आपल्या पत्नी म्हणजे मैत्रीला जेव्हा ज्ञान दिलं केव्हा दिलं, जोपर्यंत ती पत्नी मैत्री याज्ञवल्क्य ऋषींना आपले पती समजत होते तोपर्यंत ज्ञान दिले नाही. म्हणजे घरात आहे, संसार आहे, प्रपंच आहे, सगळं आहे, तरी हे ज्ञान दिलं नाही, कारण ती यांना फक्त नवराच समजत होती. पण हे आपले सद्गुरू पण आहेत. हे तिच्या ज्या दिवशी मनात आलं, ज्या दिवशी तो विचार आला, तिने बोलून दाखवला, तेव्हा त्यांना तिला सगळं ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून नम्रता हा जो गुण आहे तो आपल्या ठिकाणी असला पाहिजे. आता हे रामदास पंत क्रमसाचा उल्लेख निघाला की सद्गुरूंची सेवा कशी करावी, त्या ठिकाणी खूप छान दिले पहा. एक मागच्या वर्षी जेव्हा पुण्यतिथी झाली 199वी, तेव्हा एक छोटंसं पुस्तक 20च पानाचं आहे, ते प्रकाशित मी केलं होतं. मला वाटतं माहूरकरांच्याकडे दिलं असेल ते छोटंसं. हां हां, स्वामींच्याकडे द्यायचं राहिलं. हे सगळे लॉकडाऊन वगैरे भानगडीत म्हटलं आता तिकडे द्विशताब्दीला जाऊ तेव्हा आपण सगळ्यांना देऊ. आणि ते मठात ही 4 गोष्टी सद्गुरूंच्या सेवेचे त्याने दिले प्रकार. तिथे एका ओळीतच दिलेलं आहे, पण देवांची प्रस्तावना आणि माझं वाचन याचं दोघांचं मिळून ते 20 पानं जे लिहिले ते सगळे भगवंताचीच देणगी आहे, बाकी काही नाही. की आपल्या गुरूंची सेवा, एक अंगसेवा, मग स्थानसेवा, अंगसेवा, स्थानसेवा, भावसेवा आणि आत्मसेवा, या प्रकाराने सद्गुरूंची सेवा करावी. आणि त्याच्यामध्येच अंगसेवेमध्येच हा भाग लिहिला आहे की सद्गुरू असे पण आपण अंगसेवा करू शकतो, पण ते नसताना आपण काय करायचं ते दिले. की म्हणून सद्गुरू म्हणजे पादुका की प्रसादात ते प्रत्यक्ष गुरुची माने देतात, तेच आपले गुरु आहेत. तेच माझ्याकडे एका डब्बीमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पादुका ज्या आहेत त्या गजानन महाराजांकडून मिळालेल्या आहेत, संस्थांकडून. आता गजानन महाराज आणि आपले समर्थ एकच आहेत. पूर्वी बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी आहे ना उभी गायकवाड महाराजांची गजानन विजयमध्ये. बाळकृष्ण रामदासी बाळापूरचे जे होते त्यांना दर्शन दिलेलं आहे. तो एक भाग पूर्ण अध्यायच आहे त्या ठिकाणी. आणि दासनमीच्या दिवशी समर्थांच्या विषयामध्ये आपल्या गजानन महाराजांनी दर्शन दिलेलं आहे. आता हेच असेल तर माझ्या 61 पारायणामध्ये एक पारायण मी तिथे केलंच पाहिजे ना, शेगावला. आणि त्यामुळे एक दासबोध पारायण माझं शेगावला झालं. ह्या एका गोष्टीमुळे की त्यांनी समर्थांच्या रूपात दर्शन दिलं, त्यामुळे तेही समर्थच आहेत ना. हां, आणि असा भाव आपला तयार झाला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी मन आहे माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. की असं सहजपणे माणसाचं वागणं झालं तर मग प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण होतं. आणि म्हणून ती नम्रता, ती व्याकुळता जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत सद्गुरू आपल्याला त्या खरा उपदेश जो आहे तो उपदेश करणार नाही. ब्रह्मैकाक्षरम अर्थताम. आता हे झालं, प्राप्त झालं आपल्याला. आता पुढची पायरी जी सांगितली श्रुतिशिरोर वाक्यम समाकर्णताम. 5च वाजले. श्रुतिशिरोर वाक्यम समाकर्णताम म्हणजे आधी 4ही वेद जे आहेत ते प्रमुख, वेदांच्या नंतर मग उपनिषद आहेत, मग पुढे ब्रह्मसूत्र, आरण्यक वगैरे असे त्याचे हळूहळू एक एक भाग होत आले. आता सगळ्यांसाठी 1 किलोचं किंवा 1 लिटरचं समजा
हेअर ऑइल जरी मार्केटमध्ये विकलं गेलं तर 1 किलोचं हेअर ऑइल कोणी घेणार नाही, बरोबर. आता हे लक्षात आल्यामुळे 500चे 2 झाले, हे लक्षात आल्यामुळे 200 झालं, 300 झालं, पुढे 100 ml झालं आणि पुढे तर 10 ml पण झालं. म्हणजे छोट्या छोट्या पाकिटात त्या गोष्टी मिळायला लागल्या. आता जेव्हा छोट्या पाकिटात मिळायला लागल्या ते सगळ्या लोकांपर्यंत ते पोचलं ना. तसे हे 4ही वेद इतका मोठा विस्तार आहे वेदांचा की सहजपणे माणूस ते आकलन करू शकत नाही. आणि म्हणून तेच वेद जे आहे ते वेगळ्या भाषेमध्ये सांगून उपनिषदं तयार होतात. त्याच उपनिषदांना पुन्हा वेगळ्या ह्याच्यात सांगून मग अशी प्रवचनाची परंपरा सुरू झाली. कुठलाही धर्मग्रंथ असो त्यावरती प्रवचनं याच्यासाठी की त्या प्रवचनाला जर मी गेलो नाही तर तो विषय माझा आयुष्यभर राहून जाईल. 70 वर्ष मी काहीच नाही केलं, पण आता माझ्या हातात येत आहे तर ते मी वाचलंच पाहिजे, नाही तर मग त्या ज्ञानापासून मी म्हणजे वंचित राहील आणि त्याच्यातला जो आनंद आहे तो आनंद मला मिळणार नाही. आणि शेवटी हे सगळं करायचं कशासाठी? सुख आणि समाधानाच्या प्राप्तीसाठी, अंतःसुख. आणि म्हणून श्रुती शिरोर वाक्यम समा करण्याचा, म्हणून या श्रुतींमध्ये या वेदांमध्ये जी 4 वाक्य आहेत ती वाक्य कोणती आणि त्याच्याशी आपलं कसं संबंध आहे हे आधी आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून शिरोर वाक्यम, शिर म्हणजे मस्तक, शिर म्हणजे मस्तक. आता आपण जेव्हा सगळीकडे पाहतो की सगळ्यात आपल्या पूर्ण शरीराचा कोणता महत्त्वाचा भाग आहे जे दिसल्यावर आपल्याला समाधान होईल? चेहरा. चेहराच आहे म्हणजे मस्तकच आहे. कुठेही आपण गेलो तर नाही वक्ता दिसला पाहिजे आपल्याला. कशाला दिसला पाहिजे? कारण तो दिसला म्हणजे थोडंसं आपण त्याच्या जवळ जातो, आपण वक्त्याच्या किती दूर बसलेलो असतो तरी. आणि तो जर दिसला नाही आपल्याला तर त्याने सांगितलेलं 100% आपण श्रवण करू असं भरोसा नाही, कारण आपल्यातले बहिर्मुखता इंद्रियांचे. आणि म्हणून आपल्याला काहीतरी समोर आलंबन पाहिजे. आता ते आलंबन जे आहे ते सगुणाचं आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचं आलंबन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला ती भक्ती सहजपणे करता येते. आणि म्हणून मानवी देहाचं खरं उत्तमांग कोणतं आहे तर ते म्हणजे शिर, शिर आहे. शिरोर वाक्यम समा करण्याचा. म्हणून आपण आपल्या आरतीमध्ये सुद्धा म्हणतो की वेदांचे जे गुह्य, शास्त्रांचे जे सार, प्राकृत शब्दा माझी केला विस्तार. म्हणजे रोज वेदो नित्यम धियताम हे जे म्हणलं शंकराचार्यांनी तेच म्हणजे आपलं रोज दासबोध असणं. आणि त्याचं सर्टिफिकेट आपल्याला कल्याण स्वामीने दिलेलं आहे. नाही, कल्याण स्वामी नाही, कोण? यशवंत. ही मनोबोधाची आरती आहे, मनाच्या श्लोकाची आरती, ती यशवंताने लिहिलेली आहे. हां, हे यशवंत म्हणजे समर्थांचे शिष्य, कल्याण स्वामीचे बंधू दत्तात्रय स्वामी, दत्तात्रयांचे पुत्र म्हणजे राघव स्वामी, आणि राघव स्वामींचे पुत्र म्हणजे हे यशवंत, यशवंत स्वामी. या यशवंतांच्या नंतर एक लक्ष्मण स्वामी होऊन गेले आणि लक्ष्मण स्वामींच्या नंतर मनोहर आबा महाराज, ज्यांचं संस्थान आज ग्वाल्हेरमध्ये आहे. खूप मोठं मंदिर आहे आबा महाराज संस्थान म्हणून. आणि हे लक्ष्मण स्वामी जे होते हे तिकडे बडोद्याकडे गेले आणि म्हणून बडोद्याचा जो मठ आहे तो लक्ष्मण स्वामींचा मठ या नावाने ओळखला जातो. म्हणजे बडोदा आणि ग्वाल्हेर हे दोन्ही परंपरा दत्तात्रय स्वामींची आहे, म्हणजे कल्याण स्वामींच्या बंधूची. आणि म्हणून त्यांनी ही आरती लिहिली, वेदांचे जे गुह्य, शास्त्रांचे जे सार, प्राकृत शब्दा मागे केला विस्तार, कर्म उपासना ज्ञान गंभीर, ज्याचा मनन मात्रे आत्मा गोचर. म्हणजे आत्मा एकदा गोचर झाला म्हणजे ते ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यास खूप सोपं जाईल. आणि म्हणून कर्म उपासना ज्ञान गंभीर, आणि हे सगळं या छोट्या 205 श्लोकांमधून समर्थाने सांगितलेलं आहे. म्हणून मनोबोधाची आरती म्हणून. आता हे वेद कसे आहेत? 4ही वेदांचा विचार आपण करू थोडासा, आणि हा भाग जो आहे तो आपण संपूया, कारण वेदो नित्यमध्ये येतात. आणि म्हणून इथला महत्त्वाचा हा गुण हेच आहे की श्रुती शिरोर वाक्यम समा करण्याचा. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. तत् म्हणजे ते, ब्रह्म म्हणजे तूच आहेस, मी स्वतः ब्रह्मरूप आहे, अयम आत्मा ब्रह्म, आणि प्रज्ञान ब्रह्म. म्हणजे हे ज्ञान, पण नुसतं ज्ञान नाही, ज्यांना ज्ञान झालं आहे, जे ज्ञानी आहेत
त्यांना परब्रह्माची प्राप्ती होत नाही. पण ज्यांनी ज्ञानोत्तर भक्ती केलेली आहे, म्हणजे या सगळ्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी भक्ती हेच महत्त्वाचं आहे. आणि भक्ती हेच त्याचा पाया आहे. आणि कुठलेही संत असेल तर ते मुळामध्ये भक्तीच्या पायावरच ते उभे राहिले. त्यांचं चारित्र्य, त्यांचं सगळं व्यक्तिमत्व जे आहे ते भक्तीवरच स्थिर झालेलं आहे. आणि म्हणून संतांच्या चेष्टेने, म्हणजे त्यांच्या देहामध्ये जर आपण पाहिलं तर ते ज्या पादुकावर उभे आहेत ते त्या पादुका म्हणजे त्यांचं ते बेस आहे, त्यांचा पाया आहे. आणि म्हणून पादुकांचं सेवन जे आहे ते त्या दृष्टीने महत्त्वाचं. संतांच्या पादुकाचं, आपल्या पादुका म्हटलं ते बाहेर काढून मग त्या म्हणतात, त्याला माती लागली म्हणतात. आहे ना. आणि त्यांच्या पादुका हातात घेतल्या तर आपण म्हणजे एक वेगळा आनंद होतो आपल्याला. डोळ्यातून अश्रू येतात. समर्थांच्या पादुका अकोल्यामध्ये जेव्हा जेव्हा येतात, पूर्वी मारुतीबा पण यायचे बरोबर. मग मोहनबा आले. मग त्यावेळेस मारुतीबाच मला म्हणे, नाही तुमच्या घरी आम्हाला यायचंच आहे म्हणे पादुका घेऊन. म्हटलं नाही, असं करा, आधी सगळ्यांच्या घरी जा. पण ज्यांना आपल्या घरी पादुका याव्यात आणि पहिल्यांदाच येत असतील त्यांना तो आनंद आधी मिळू द्या. माझ्या घरी नाही आली तरी चालेल म्हटलं, असं काही नाही. पण ते म्हणे नाही, आम्ही बरोबर वेळ काढू. आणि बरोबर त्यांनी वेळ काढून मला सांगितलं, आज तुमच्याकडे आहे बरं का दुपारी. आणि बरोबर त्या आमच्याकडे. म्हणजे आपल्याला मिळणारा आनंद तो आपण जर इतरांना देऊ शकलो तरी त्यात आपल्याला आनंद मानता आला पाहिजे. ती माझी सद्गुरूंची सेवाच आहे. ती माझ्या हातानेच नाही झाली याच्याबद्दल वाईट वाटायला लागलं तर सद्गुरूंना कमीपणा आला असंच म्हणावं लागतं. कारण आमचे त्यांचे शिष्य आहेत ना. दिनाचे उणे दिसता लाजोपणा, जनी दास दिसे तुझा दैन्यवाणा. म्हणून कुठल्याही प्रकारचं कर्म जे आहे ते कमी कृतीचं आपल्याकडून होऊ नये. आणि म्हणून ते कर्म चांगल्यात चांगलं आपलं घडत जावं. आणि म्हणून या सगळ्या पायऱ्या ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. श्रुती शिरोर वाक्यम समा करण्यात असं हे चारी वेदांचा विस्तार दिलेला आहे त्याच्यामध्ये. बरं. हां. हां, समाकरण. हां, समाकरणता. आकरण म्हणजे ऐकणे. आकरण म्हणजे कर्ण. कर्णाच्या मदतीने आपण जे शब्द ऐकतो, जे काही ज्ञान आपण ऐकतो ते साधं ऐकणं झालं. पण ऐकणं आणि श्रवण करणं, ऐकण्यामध्ये थोडासा फरक आहे. ऐकणं म्हणजे थोडं लोअर डिग्रीचं आहे. श्रवण म्हणजे थोडंसं हायर डिग्रीचं आहे. पण श्रवण किती झालं तरी मनात जर बदल झाला नाही तर ते काही उपयोगाचं नाही. त्यामुळे ज्याचं श्रवण झालं त्याचं मनन झालं पाहिजे. म्हणून श्रवण, मनन, निधिध्यास हे जे आहेत ना, या एक एक पायऱ्या, जितकं ते आत उतरेल तितका आपल्यावर त्याचा परिणाम होईल. त्या पुण्याला एक मंदिर आहे, मला वाटतं नरसिंहाचं मंदिर आहे का काय, असं लक्षात नाही माझ्या. त्या मंदिरामध्ये एक बाई 15 वर्षापासून सगळ्या अशा ब्रह्मग्रंथावरचं वगैरे प्रवचन असतील त्यासाठी येत होत्या. त्या बाईंचा नवरा पोलीस इन्स्पेक्टर होता. बरं. आता त्या बाईचं इतकं श्रवण झालं 15 वर्षाचं, पण समाकरणताम झालेलं नव्हतं. म्हणजे आकरण झालं पण समा म्हणजे सगळ्या चित्तवृत्ती त्या ठिकाणी ओतून ते श्रवण झालेलं नव्हतं. त्याच वेळेस वासुदेव बळवंत फडके यांना अटक करण्याचं काम होतं आणि त्याच्यासाठी बक्षीसही जाहीर केलं होतं. आता इतके 15 वर्ष श्रवण केलेली ती बाई घरी जाऊन आपल्या इन्स्पेक्टर नवऱ्याला सांगते की मी ज्या ठिकाणी जाते रोज त्याच ठिकाणी तरी जात म्हणते वासुदेव बळवंत फडके. त्यामुळे तुम्हाला जर अटक करायची तर तिथे तुम्हाला आलं तर तुमचं सहज काम होईल. आणि ती जी बक्षिसाची रक्कम आहे ती सुद्धा आपल्याला मिळेल. आता असं श्रवण जे आहे ते कोणत्याही कामाचं नाही. मग काय केलं तुम्ही इतकं श्रवण करून काय केलं आपण? काही नाही, परिणाम काहीच नाही झाला. म्हणून श्रवण, आकरणता आणि समाकरणता, आणि मग त्याचं चिंतन, त्याचं मनन आणि त्याचा निधिध्यास, म्हणजे अखंड तेच आपल्या पाहिजे. तत् श्रवणम
तत्कीर्तनम तत्कथनम. तत् म्हणजे त्याच ब्रह्मवस्तूचं कीर्तन, त्याच ब्रह्मवस्तूचं श्रवण, ब्रह्मवस्तूचं म्हणजे चिंतन हे आपल्याकडून झालं पाहिजे. तर अशा प्रकारे हा दुसरा श्लोक आपला संपूर्ण होता या ठिकाणी. दुसरा श्लोक. हां ठीक आहे. आता तिसरा खेळ आपण बोलतो, तो उद्या पाहू आपण. हां ठीक आहे ना. हां उद्या, हां उद्या रविवार. ठीक आहे. हां उद्या परवा परवाच्या दिवशी परवा. हां चला ठीक आहे. हो हो चालेल. चला जय जय रघुवीर समर्थ.